संजय शिरसाट यांच्याकडून असदुद्दीन ओवैसी यांचं कौतुक करण्यात आले। BLA नोंदणीवरून शिरसाटांकडून ओवैसींचं कौतुक करण्यात आले। सत्ता कधी येईल माहिती नसताना सुद्धा ओवैसी तयारी करतात असं शिरसाट यांनी म्हटलंय। आपण महाराष्ट्राचे राज्यकर्ते तो ओवैसी तिकडून येतो ही तयार दाखवतो पाहिलं तुम्ही सर्वांनी। म्हणजे ज्यांना सत्तेची सत्ता कधी येईल हे माहित नाहीये, येणारच नाही हे त्यांना माहितीये, परंतु माझ्या महाराष्ट्राच्या याच्यातल्या ऍपची तयारी त्यांनी केलेली इथं सर्व नगरसेवकाला बोलून त्यांनी दाखवलं की नाही दाखवलं, त्यांनी करून दाखवलं का नाही। साताऱ्यामध्ये इंधन पुरवठ्याचा आढावा घेतला अशी माहिती शंभूराज देसाई यांनी दिली। साताऱ्यामध्ये इंधनासाठी कुठेही रांगा लागल्याचं दिसत नाही असं सुद्धा देसाई यांनी म्हटलंय। आवश्यक असलेला इंधन पुरवठा जिल्ह्यात होत आहे अशी माहिती सुद्धा शंभूराज देसाई यांनी दिली आहे। सातारा जिल्ह्यात असं कुठेही वाहनांच्या रांगा लागलेल्या आपल्याला दिसत नाही। काही जिल्ह्यांमध्ये जे आहे ना ते लोकांच्या मध्ये अफवा पसरवले जातात की 2 दिवसांनी डिझेल पेट्रोल बंद होणार आहे, 3 दिवसांनी डिझेल पेट्रोल बंद होणार आहे आणि म्हणून लोक आता साठा करून ठेवायला लागले। आव्हान प्रशासनामार्फत मी पालकमंत्री म्हणून स्वतः जिल्हावासियांना केलेलं आहे की आपल्याला आवश्यक असणारा इंधन साठा जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे, त्यामुळं पॅनिक होण्याचं अशा पद्धतीची कुठेही परिस्थिती जिल्ह्यामध्ये नाही। जिल्ह्यामध्ये आपण या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत। महागाईचा सामान्यांना फटका बसलाय। इंधन दरात वाढ झाल्यानं खाद्यतेलाच्या दरात सुद्धा वाढ झाली। गेल्या 2 महिन्यात एका तेलाच्या डब्यामागे 200 ते 250 रुपयांची वाढ झाली आहे। ठाण्यातील गावदेवी भाजी मंडईला लागलेली आग विझवताना अग्निशमन दलातील 2 अधिकारी शहीद झालेत। अग्निशमन दलाकडून शहीद सागर शिंदे आणि गाडेकर यांना मानवंदना देण्यात आली। आमदार जितेंद्र आव्हाड, महापौर आणि आयुक्त सुद्धा यावेळी उपस्थित होते। तर ठाणे महापालिकेत 300 अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, भरती का होत नाही? जितेंद्र आव्हाड यांनी हा सवाल केलाय। अग्निशमन दलातील शहीद सागर शिंदे आणि काळू गाडेकर यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाखांची आर्थिक मदत आणि एका सदस्याला नोकरी दिली जाणार आहे। एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली। अतिशय वाईट अवस्था आहे ठाणे महानगरपालिकेची, आर्थिकदृष्ट्या वाईट अवस्था आहे। आपलं जेवढं मनुष्यबळ आहे त्याच्यात आपली वाईट अवस्था आहे। सगळं कॉन्ट्रॅक्टवर देण्यासाठी म्हणून आपण जागा लपवून ठेवतो। 300 जागा खाली आहेत। आपले कित्येक फायर ब्रिगेड स्टेशन्स अजून बनायचे राहिलेले आहेत। कशातच लक्ष नाही आपलं। नाही तिथे ब्रिज, नाही तिथे असलं काहीतरी बांधून ठेवायचं, नको तिथे रस्ते करायचे, नको तिथे कॉन्क्रिटीकरण करायचं। ह्याच्यात पैसे जास्त मिळतात ते कामं करायचे, ह्याच्यात काय पैसे मिळाले, ह्याच्यात माणसं मेली तर मेली, गेला बिचारा, जाऊ दे। ठाण्याच्या गावदेवी भाजी मंडईला लागलेल्या आगीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी करण्यात आली। एकनाथ शिंदेंनी रुग्णालयामध्ये जाऊन जखमींची भेट घेतली। जखमींना 1 लाखांच्या मदतीची घोषणा केली। सागर शिंदे आणि काळू गाडेकर, एक सुरक्षा रक्षक आणि एक अग्निशमन विभागाचा जवान, हे 2 लोक या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडले। ही अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे। त्या दोघांच्याही परिवाराला ठाणे महापालिकेने प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे आणि जखमी जे आहेत त्यांना 1 लाख रुपये देण्याचा प्रत्येकी निर्णय घेतला आहे आणि जे मृत्युमुखी पडलेत त्यांना त्यांच्या नातेवाईकांना अनुकंपाखाली नोकरी देण्याचा देखील निर्णय झाला आहे। मी सकाळीच मुख्यमंत्री महोदयांशी या बाबतीमध्ये चर्चा केली।